सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची 9 वर्ष या विषयावर आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गेल्या 9 वर्षातल्या केंद्र सरकारच्या कामगिरीवर एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं गेल्या 9 वर्षात लोकांच्या आयुष्यात सकारात्मक, क्रांतिकारक परिवर्तन घडवलं आहे, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणासाठी राबवले जात असलेले उपक्रम दूरगामी परिणाम साधणारे आहेत, असंही ते म्हणाले. एक समय था जब घर लेने के लिए भी रिश्वत देनी पड़ती थी. आज 3.5 करोड़ से ज्यादा घर दिए जा चुके हैं. ग्रामीण क्षेत्रों में, शहरी क्षेत्रों में पक्के घर, जिससे कि जिंदगी में एक क्वालिटेटिव चेंज आया. 3.5 करोड़ का मतलब आप समझिए, 3.5 मतलब 5 लोग एक परिवार में अगर हम देखें एवरेज, तो दिस इज लाइक द पॉपुलेशन ऑफ जापान, covering the entire population of Japan. That kind of program is the house building program, Pradhan Mantri Awas Yojana. मोदी सरकारनं पूर्वी कोणी कल्पना देखील केली नसेल असे जनकल्याणकारी उपक्रम राबवले असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात त्यांनी हर घर नल से जल या योजनेचा उल्लेख केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात सरकारी योजना समाजाच्या एका वर्गापर्यंत सीमित होती, पण मोदी सरकार अंत्योदयाचं उद्दिष्ट साध्य करत आहे, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्घाटन सत्रात बोलताना सांगितलं. मागच्या 9 वर्षात 27% लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यात सरकारला यश आलं आहे, असं ते म्हणाले. अंत हो जाती थी, लेकिन अब हमारी सरकार में अंत्योदय के महान लक्ष्य को पूरा किया जा रहा है. पंक्ति के अंत में खड़े हुए व्यक्ति के जीवन में सुधार लाने का कार्य किया जा रहा है. और यही कारण है जब दुनिया भर की एजेंसीज की रिपोर्ट आती है और उसमें यह लिखकर आता है कि पिछले 9 वर्षों में मोदी जी की सरकार में 27% गरीबों को गरीबी रेखा से बाहर निकालने का काम हुआ है, तो हम सबके लिए एक बड़ी उपलब्धि की बात है. किसी भी गरीब के जीवन में बदलाव लाने के लिए सेवा भाव होना चाहिए, सोच बड़ी होनी चाहिए, सुशासन होना चाहिए और कहीं ना कहीं टेक्नोलॉजी का उपयोग करके ट्रांसपेरेंसी, अकाउंटेबिलिटी अपने सिस्टम का हिस्सा बनाकर आज हमने वो करके दिखाया है. लास्ट माइल डिलीवरी सुनिश्चित करके दिखाई और उसके परिणाम ही ये कहते हैं कि लोगों का जीवन आसान हुआ है. पूर्वी जो राजपथ होता तो आता कर्तव्यपथ झाला आहे. पूर्वी जिथे किंग जॉर्ज पाचवे यांचा पुतळा होता, तिथे आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभा आहे. हे सरकार फक्त विचार करत नाही, तर प्रत्यक्ष कृती देखील करतं. नवे संसद संकुल याचं मूर्तिमंत उदाहरण आहे, असं ते म्हणाले. मोदी केवळ जगाचे लोकप्रिय नेते नाही, तर ते सशक्त नेते आहेत. पंतप्रधानांनी तिरंग्याला सर्वात सशक्त ध्वज बनवण्याचं कार्य केलं आहे, असंही ते म्हणाले. मागच्या 9 वर्षात रस्ते, रेल्वे, बंदरं, हवाई सेवा, दूरसंचार यासह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम झालं आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी यावेळी सांगितलं. जनतेचे हक्क त्यांच्यापर्यंत थेट पोचवत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समापन सत्रात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री एल मुरुगन उपस्थित होते. पंतप्रधानांच्या नेतृत्वानं देशाला गती आणि नीती प्रदान केली असल्याचं ठाकूर म्हणाले. 30 वर्षों में नहीं हुआ, वो 2014 में हुआ. पूर्ण बहुमत की सरकार आप सबके आशीर्वाद से नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बनी. दुनिया में सबसे तेजी से आगे भागती हुई अर्थव्यवस्था हमारे भारत की आज अंग्रेजों को पीछे छोड़कर दुनिया की 5वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन गई है. आज हम गर्व के साथ कह सकते हैं हमारे युवाओं ने दुनिया में 3rd लार्जेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम भारत का बनाने का काम किया. 1 लाख के लगभग स्टार्टअप्स हैं और उसमें से 100 यूनिकॉर्न का दर्जा प्राप्त किए हैं.
यह बहुत बड़ी उपलब्धि भारत के युवाओं की है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं सेवाभाव आणि सुशासन प्रणालीचा अंगीकार करून विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं जीवन सुलभ बनवलं आहे। पंतप्रधानांच्या विविध उपक्रमांमुळे जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढत आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या। सरकारनं मागच्या 9 वर्षांच्या काळात 2000हून अधिक जुने कायदे रद्दबातल केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।